रोजच्या दिवसाची सकाळ तर आहे ना ही अशाच नाश्त्यापासून आता व्हायला लागली. आता हे सगळं खाऊन सुद्धा मला पोहे अजून खायचे होते. आता एवढंसं तर माझं पोट आणि त्यात किती काय बसणार ना. थोडासा आराम केला आणि आजकाल आहे ना पिलूच्या पप्पांना काय त्याच्यापासून जाऊ वाटत नाहीये, पण आज त्यांना जायचं होतं. म्हणलं चला सारखं झोपून झोपून मी सुद्धा कंटाळतीये, त्यामुळे माझ्यासोबत एक गेम खेळा. ते करत होतो तेवढ्यातच ह्यांनी केक घेऊन आले, कारण माझ्या मम्मी पप्पांची उद्या ॲनिव्हर्सरी होती आणि आज सगळेजण सोबत होते, त्यामुळे आम्ही आजच सेलिब्रेट करत होतो. हां, आता कॉमेंट्समध्ये कोणी बोलू नका की तुमच्याकडे बड्डे असा सेलिब्रेट करतात का. आम्ही असंच करत होतो, कारण अचानक ठरलेलं होतं आणि बाळ झाल्यानंतर पाहुण्यांनी भरलेलं घर हे असंच असतं. आता ह्या सगळ्यांची जाण्याची वेळ झाली होती, पण परीला मात्र दादूला सोडून काही जाऊ वाटत नव्हतं. ती सुद्धा जाताना खूप जास्त रडली. आता ह्यांना सुद्धा निघायचं होतं, सगळ्यांना बाय बाय केलं आणि पिलूची आज आंघोळ दुपारी चालली होती, कारण सगळे गेल्यानंतर निवांत मम्मीने त्याची मालिश केली. संध्याकाळच्या वेळेला मात्र दादूला बघायला अजून क्यूट क्यूट असे पाहुणे आले होते. त्यांना काय दादूला सोडून जाऊसं वाटत नव्हतं, पण ते सुद्धा गेले. आणि आता आराध्या, हिला तर अजिबातच जायचं नव्हतं, पण आजी काय तिला ठेवत नव्हती. म्हटलं जाऊ दे, चल थोड्या दिवसांनी परत एकदा माघारी ये. आता आत्तू पण आमची गेलेली आहे. आता घर पूर्ण मोकळं झालं होतं, त्यामुळे खूप सुनं सुनं वाटत होतं. पण असो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत